बघा, सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या जनतेने महायुती सरकारला जे प्रचंड बहुमत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेलं आहे त्याबद्दल नतमस्तक होऊन आम्ही महायुतीच्या वतीनं राज्यातल्या जनतेचे मनापासून आभार मानतो। आणि आज माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा मुख्यमंत्री म्हणून आणि इतर 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। शिवसेनेकडनं म्हणाल तर आम्ही सर्व आमदारांनी काल माननीय आमचे नेते मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घेतली, त्यांना विनंती केली, त्यांना आग्रह धरला, त्यांच्याकडे हट्ट केला की त्यांनी मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट झालं पाहिजे। आणि साहेबांना भेटून आम्ही सर्वजण काल वर्षा बंगल्यावरून निघालो। थोड्या वेळानंतर परत आम्ही माननीय शिंदे साहेबांना भेटायला जाणार आहोत। परंतु काल आम्ही भेटल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं की तुमच्या सगळ्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, एवढं त्यांनी सांगितलं। आणि आम्हाला वाटते की आमचा अधिकार आहे आमचा साहेबांकडे हट्ट धरायचा। आणि एवढी मोठी संघटना साहेबांनी एवढी वाढवली, आजपर्यंतच्या कालावधीमध्ये 57 आमदार निवडून आणायचं शिवसेनेच्या चिन्हावर, आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये हे केवळ आणि केवळ पक्षाला माननीय एकनाथजी शिंदे साहेबांसारखं धाडसी, कष्ट करणारं, अहोरात्र मेहनत घेणारं नेतृत्व आहे, त्यामुळे शक्य झालं। पक्ष अधिक आम्हाला महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा वाढवायचं आहे आणि त्याला नेतृत्व हे माननीय शिंदे साहेबांचंच असलं पाहिजे। ह्या सगळ्या आमच्या भावना ह्या नम्रपणानं काल माननीय शिंदे साहेबांच्या समोर आम्ही मांडलेल्या आहेत। चेहऱ्यावर दिसते तुम्हाला माझ्या? नाही मग काय, आम्हाला थोडा 2-3 तास नाही, आम्हाला बरं का, आम्हाला आमदारांना कुणाला मंत्रीपद मिळेल याच्याबद्दल आमच्यात कसली रस्सीखेच नाही। मी आपल्याला पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे, जेव्हा पहिली बैठक नवनिर्वाचित आमदारांची झाली निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी, त्या बैठकीमध्ये सर्व आमदारांनी एक ओळीचा ठराव मंजूर केलेला आहे की सर्व अधिकार पक्षामधले माननीय मुख्य नेते पक्षाचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही दिलेले आहेत। त्यामुळे आता कुठल्या आमदाराची धाकधूक आहे, कुठल्या माजी मंत्र्याची धाकधूक आहे असं आमच्यात बिलकुल नाही। काल जर आपण पाहिलं असेल तर अत्यंत खेळीमेळीचं वातावरण वर्षा बंगल्यावरती होतं। सगळेजण आम्ही एकमेकांना भेटलो, सगळे मिळून एकत्र माननीय साहेबांना भेटलो। त्यामुळे बिलकुल शिवसेनेमध्ये आमदारांच्यात चढाओढ, आमदारांच्यात रस्सीखेच, आमदारांची धाकधूक असं बिलकुल नाही। फक्त आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, आमच्या सगळ्यांचा हट्ट आहे की माननीय शिंदे साहेब हे या मंत्रिमंडळामध्ये असले पाहिजे। तो अधिकार आता माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे। त्यामुळे आजचा शपथविधी झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री होणारे, आत्ता शपथ घेणारे माननीय फडणवीस साहेब आणि माननीय शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा, आमचे शिवसेनेचे नेते माननीय शिंदे साहेब आणि राष्ट्रवादीचे नेते माननीय अजितदादा, हे तिघजण एकत्र बसतील। कारण आता पहिलं प्राधान्य असेल ते आज मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विधानसभा अधिवेशन बोलवण्याची शिफारस या ठिकाणी केली जाईल। कारण पहिल्या अधिवेशनामध्ये सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, विधानसभा अध्यक्षांची निवड या सगळ्या प्रक्रिया 2 दिवसामध्ये पूर्ण कराव्या लागतील। आणि त्या झाल्या की मग सीएम साहेब, दोन्ही डेप्टी सीएम साहेब हे एकत्र बसून मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे। हे तिघजण ह्यातला निर्णय घेतील। महायुतीचा शपथविधी सोहळा होतोय, मात्र या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडे जी निमंत्रण पत्रिका छापण्यात आलेली आहे त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख आहे आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांचा उल्लेख आहे, मात्र एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख नाहीये निमंत्रण पत्रिका। नाही, मी ती पाहिलेली नाही निमंत्रण पत्रिका। ठाकरे आणि शरद पवार या शपथविधीचं निमंत्रण भेटून येणार नाही अधिवेशन आहे म्हणून दिल्लीमध्ये गेले असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय। खरं तर विरोधकांनी यायचं असतं अशी परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये, पण तसं दिसत नाही। प्रोटोकॉल आत्ताच्या परिस्थितीमध्ये माननीय पवार साहेबांची काय भूमिका आहे किंवा उबाटा गटाची काय भूमिका आहे ह्याची मला कल्पना नाही। परंतु आपण म्हटलं तसं एक संसदीय ही कार्यपद्धती आहे
की सर्व राजकीय पक्षांना सरकारकडनं निमंत्रण दिलं जातं, शासनाकडनं अधिकृत निमंत्रण दिलं जातं, जे ऑफिशियल जे अधिकृत सर्व राष्ट्रीय राज्यस्तरीय पक्ष आहेत त्यांना. त्यामुळं शासनाकडनं हे निमंत्रण दिलेलं आहे. आता समजा आपण म्हणताय तसं मान्य पवारसाहेब दिल्लीमध्ये आहेत, अधिवेशन चालू असल्यामुळे जर येऊ शकत नसतील तर तो त्यांचा विषय आहे. परंतु राज्य सरकारच्या बाजूनं सत्ताधारी पक्षाच्या बाजूनं आपण सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना संसदीय कार्यपद्धतीप्रमाणे रितसर अधिकृत निमंत्रण दिलेलं आहे. अमित शहा आज दुपारी येणार आहेत, शपथविधीच्या आधी 2 तास आधी येत आहेत, काही बैठका होणार आहेत, तुम्हाला काय मेसेज तुम्ही नाही. बैठका जाणार वगैरे का? आम्हा- अजूनही कल्पना चालेल माहितीची नाही, आम्हाला काही त्याच्या बाबतीतली कल्पना नाही. राजेंद्र, तुमचा जो विजय आहे इतका मोठ्या मताधिक्याने झालेला तो विरोधकांच्या जिवारी लागला असं म्हणावं ते येत नाही. नाही, आता हे बघा, आम्ही तर असं म्हणणार नाही. आम्ही मगाशी म्हटलं तसं महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रती नतमस्तक होऊन महायुतीला दिलेला विजय आम्ही स्वीकारलेला आहे. आणि बघा, मान्य शिंदे साहेबांनी, मान्य फडणवीस साहेबांनी, मान्य अजितदादांनी पहिल्या दिवशीपासून सांगितलेलं आहे की सरकार गठीत झालं की आम्ही दिलेलं आश्वासन जे आहे, दिलेली वचनं जी आहेत निवडणुकीमध्ये ती परिपूर्ण करण्यासाठी सरकार स्थापन झालेल्या दिवशीपासून आम्ही कामाला लागू. आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे. आता पराभव कोणाच्या किती जिव्हारी लागला, त्या पराभवामधनं त्यांनी त्यांची काय भूमिका घ्यायची हा ज्या त्या राजकीय पक्षाचा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्यांनी काय करायचं ते त्यांनी ठरवावं. पण आता एवढी थम्पिंग मेजॉरिटी, जवळपास 240चं बहुमत, आतापर्यंत कधी नव्हतं एवढं मोठं बहुमत महायुतीला महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे त्या बहुमताचा आदर करून दिलेली राज्यातल्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी सरकार स्थापन झालेल्या दिवसापासून महायुती कामाला लागेल. एक चर्चा होती की म्हणजे गृह खात्याच्या पदाबाबतची, तो तिढा नेमका सुटलाय का, त्या संदर्भात काही चर्चा झाली का, ते पद कोणाला मिळणार आहे ही देखील उत्सुकता तितकीच आहे. मी खूप लहान कार्यकर्ता आहे हो. म्हणजे आता कुठला विभाग कुणाकडे द्यावा, गृहमंत्रीपद कुणाला द्यावं या निर्णयामध्ये असणाऱ्या एवढा मोठा कार्यकर्ता मी नाही. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, शिवसैनिक आहे, मान्य शिंदे साहेबांचा निष्ठावान शिवसैनिक आहे. त्यामुळे हे प्रश्न आपण जर वरिष्ठांना विचारले तर अधिक बरं होईल. राजकारणातली हार जीत ही विरोधकांनी स्पोर्टिंगली घ्यायला पाहिजे अशी महाराष्ट्राची संस्कृती होती, पण सध्या तसं वाटत नाही. नाही, आपल्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. पराभव सुद्धा खिलाडू वृत्तीने स्वीकारला पाहिजे आणि विजय सुद्धा नम्रपणाने स्वीकारला पाहिजे. पराभवातनं काही गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि विजयाचा उन्माद कधी डोक्यात जाऊ नाही दिला पाहिजे. ही काम करण्याची पद्धत आहे. पण आता आपण म्हणताय तसं कोणाच्या जिवारी लागलाय, कोण कुठं आहे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांच्या अंतर्गत विषयामध्ये आम्ही काय भाष्य करून अधिक काय बोलणं मला योग्य वाटत नाही. पण विरोधी पक्ष म्हणून सभागृहामध्ये काम करताना, शासन म्हणून काम करताना जर काही पॉझिटिव्ह सजेशन्स, काही सकारात्मक सूचना, महाराष्ट्राच्या हिताच्या काही चांगल्या बाबी जर विरोधी पक्षाकडनं मांडल्या गेल्या सरकारपुढं, तर जरूर आमचे नेते माननीय शिंदे साहेब, मान्य फडणवीस साहेब, मान्य दादा या सकारात्मक सूचनांचा जरूर सकारात्मक विचार करतील. सर, अजितदादा यांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री पद मिळवून एक रेकॉर्ड केलेला आहे. चांगलं आहे ना मग काय. पुढे जात नाही, त्याच्या पुढे जात नाही. असं दादाच म्हणले ना स्वतः. ह्याचं उत्तर दादाच देतील तुमच्याकडे की बाबा मी 6 वेळा उपमुख्यमंत्री झालो, आता 7व्या वेळा उपमुख्यमंत्री कधी होणार किंवा काय होणार, ह्याचं उत्तर तीच देतील ना तुम्हाला. मिसिंग लिंक वाटते. काल सुद्धा वर्षावर चर्चा झाली, देवेंद्रजी आणि शिंदे साहेब होते. कुठल्याही चर्चेत अजित पवार येत नाही, दिल्लीला जाऊन बसतात. कुठे मिसिंग लिंक आहे राष्ट्रवादी? नाही, दादा म्हणले ना काल की नवीन बंगला मिळाला दिल्लीमध्ये आणि ते वास्तुशास्त्राप्रमाणे तो बंगला करायचा आहे आणि प्लस काही लिगल मॅटर्स आहेत. युतीशास्त्राचं लिगल मॅटर्स त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाबाबतीतले आहेत. त्याच्यासाठी गेलो तर असं दादा चर्चा करताना म्हणाले. त्यामुळे असू शकेल ते कारण. पण सर, संजय राऊतांनी टीका केली. संजय राऊत म्हणतात की भाजप हळूहळू शिंदेची शिवसेना संपवणार आहे. उबाटाची अवस्था संजय राऊतांनी काय केली ते आधी बघा म्हणा. उबाटाची जी परिस्थिती आज झाली, आम्ही ओरडून सांगत होतो की ह्यांचं ऐकू नका. संजय राऊतचं ऐकल्यामुळं आज उबाटाची ही अवस्था आहे. त्यांना म्हणावं आमच्या डोकावून बघू नका. आम्ही 40 होतो शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, आम्ही धनुष्यबाणावरती 57 केले. तुम्ही किती होता आणि किती खाली आला
उबाटामध्ये ह्याचा विचार करा आणि ह्याला कारणीभूत कोण आहे तर तुम्ही सांगितलं की असं वक्तव्य जे करतायत ना ते कारणीभूत आहेत. उबाटानं अशा वक्तव्य करणाऱ्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. भैया इकडे इकडे बाबर साहेब या. अजूनही कुठेतरी मुख्यमंत्री कुठेतरी नाराज आहे असं कळतंय, कारण की अजून त्यांनी म्हटलं पत्रकार परिषदेत संध्याकाळी सर्व मी ओपन करून टाकतोय, परंतु अजून मला काय उत्तर शिकायला नाही, कुठेतरी नाराजी अजून. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पोटात एक आणि ओठात एक असं कधीच नसतं. आम्ही गेली 25 वर्षे मी त्यांच्याबरोबर आहे, त्यामुळं ते जे बोलतात ते बोलतात. त्यांनी पहिल्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन ठाण्यामध्ये सांगितलं की महायुतीच्या बाबतीत सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्ष किंवा महायुती जो निर्णय घेईल त्या निर्णयाला शिवसेनेचं पूर्ण समर्थन असेल. काल राजभवनावर देखील त्यांनी हेच सांगितलं की जो सरकार स्थापन करायचा दावा आम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये महायुतीचा जो निर्णय होईल त्या निर्णयाला माझं समर्थन असेल. त्यामुळं पोटात एक आणि ओटात एक असं बोलणारे नेते माननीय शिंदे साहेब नाहीत, त्यामुळे ते नाराज असायचा प्रश्नच नाही. मागील 2.5 वर्षात महायुतीवरची विरोधकांकडून फार टीका झाली. देवेंद्र फडणवीस म्हणतात की विरोधकांना माफ करणं हाच माझा बदला असेल. त्यांच्या माननीय फडणवीस साहेबांच्या मनाचा मोठेपणा आहे हा की ते म्हणले तसं टीका करणारे करून जातात, पण त्याला उत्तर कसं द्यायचं हा ज्याच्यावर टीका केली जाते त्याचा अधिकार आहे. माननीय शिंदे साहेबांची देखील हीच भूमिका होती. 2.5 वर्ष पूर्वी आम्ही जी भूमिका घेतली तेव्हा ह्याच उबाटाच्या लोकांनी आम्हाला खोके म्हणले, आम्हाला गद्दार म्हणले, आम्हाला प्रेत म्हणले, आम्हाला गटारातलं पाणी म्हणले, पण रेडे म्हटले. गिरीशच्या लक्षात आहेत बघा आम्हाला काय काय शब्द वापरले ते. पण तरी सुद्धा माननीय शिंदे साहेबांनी काय सांगितलं की त्याला काय म्हणायचं ते त्याला टीका किती खालच्या थराला जाऊन करू द्या, आम्ही चांगल्या कामातनं त्याला उत्तर देऊ. आणि जी भूमिका माननीय शिंदे साहेबांनी 2.5 वर्ष घेतली ही चांगल्या कामातनं उत्तर दिलं म्हणून आम्ही 40 वरनं शिवसेनेचे आमदार 57 केले. ही कामाची पद्धत आहे. लोकांना कोण किती खालच्या थराला जाऊन बोलतं, कोण किती कुणाला शिवीगाळ करतं हे तेवढ्यापुरतं बरं वाटतं ऐकायला, पण त्याचे लॉंग टर्म इफेक्ट्स काय होतात हे त्यांना समजत नाही. आणि मी तर म्हणेन उबाटाच्या राऊताने असं बोलत राहावं, त्यामुळं कधीतरी केव्हा तरी वेळ अशी येईल की त्याला त्यांची निश्चितपणानं समाजामध्ये जनतेमध्ये आपण कुठं आहोत हे त्याला त्यांची जागा नक्की कळत. खाते वाटपासंदर्भात काही फॉर्म्युला ठरलाय का? कोण किती मंत्रिपद घेणार आहेत या संदर्भात काही सविस्तर चर्चा आपली झाली? मी लहान आहे ना कार्यकर्ता, सांगितलं ना मी इतका मोठा नाहीये. सत्ताधारी किंवा महायुतीमधले सीट शेअरिंगचा रेशिओ काय असावा, कुठला विभाग कुणाकडे असावा हे निर्णय आमच्या पक्षात शिवसेनेमध्ये आम्ही ठराव केलाय, अधिकार दिलेत मान्य शिंदे साहेबांना. त्यामुळं आम्ही त्यांच्या खांद्यावर मान ठेवलेली आहे सगळ्या आमदारांनी. ते जे सांगतील त्याप्रमाणे होईल पण पक्षामध्ये. अंदाज कितीचा वाटतं की किती आपले मंत्रिपद असतील या सभेत? आमदारांचं काय सुरू इच्छा आहे? आमदार आम्ही एकमेकांशी आता बघा नवीन आमचे आमदार आहेत सुहास भैया बाबर, स्वर्गीय आमदार अनिल बाबर साहेबांचे चिरंजीव. आम्ही एकमेकांना भेटतो, पण कोण अशा बाबतीतली आमच्यात चर्चाच नाही. कारण एकदा आम्ही ठरवलं ना की आपले नेते शिंदे साहेब, आपले नेते जे सांगतील त्याचं आदेशाचं पालन करायचं, संपला विषय. त्यामुळे तुम्हाला काय मिळणार, मला काय मिळणार, ह्यांना काय मिळणार असला आमच्यात बिलकुल चर्चा सुद्धा होत नाही. फडणवीस साहेब आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत, मात्र मनोज जरांगे नाराज दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य केलं आहे. कुणाच्या? मनोज जरांगे यांच्या. त्यांना विचारा तुम्ही, मी काय सांगणार. नाराज काय आहेत पण ते? मी आता नाही, मी इथं मुंबईत, मनोज दादा तिकडं. गेल्या 2.5 वर्षाचा एकूणच शिवसेनेचा कारभार बघितला, ज्या युवकांनी अनेक घोषणा केलेल्या आहेत, त्याच्यामुळे मोठी खाती जी आहेत ती शिवसेनेला मिळावी अशी अनेक इच्छा जी आहे ती शिवसैनिक व्यक्त करताना बघायला मिळत आहे. कसं आहे बघा मॅडम, तुम्ही कसाही फिरून फिरून जरी प्रश्न विचारला तरी माझं त्याला एकच उत्तर आहे की मी खूप छोटा कार्यकर्ता आहे आणि शिवसेनेला काय मिळावं, किती संख्या मिळावी, ती कुणाला द्यावी याच्यात आम्ही म्हणलं तसं ज्यांच्या खांद्यावर आम्ही मान ठेवलेली आहे त्या आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना तो अधिकार आहे. आमचा शिस्तबद्ध पक्ष आहे. आमच्या पक्षाला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब, स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी पक्षशिस्त शिकवलेली आहे. त्या पक्षशिस्तीच्या चाकोरीमध्ये चालणारे आम्ही सगळे शिवसेनेचे आमदार आहोत. त्यामुळं माननीय शिंदे साहेब जो निर्णय घेतील
तो आम्हाला सगळ्यांना 100 नाही 1000% मान्य असेल. चलो बस बस बस. आजच्या प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरती जाहिराती झालेल्या आहेत. त्या जाहिरातीमध्ये फक्त 2 फोटो नसल्याची चर्चा जास्त रंगते. धर्मराम देगेंचा फोटो नाही दिसत आहे आणि हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दिसत नाही त्या सगळ्या पेपरच्या जाहिरातीमध्ये. नाही जाहिरात शासकीय आहे का कशी आहे ती आधी बघावं लागेल. पण तसं असेल तर नक्कीच आमचं शिवसेना म्हणून मत आहे की हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा आदर मान सन्मान हा नेहमीच राखला गेला पाहिजे. आणि आमच्या हृदयामध्ये शिवसेनेच्या हृदयामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं धर्मवीर दिघे साहेबांचं स्थान हे निश्चितपणानं कायम कोरलेलं आहे. अशा पद्धतीनं जर समजा काय अनावधानानं घडले असेल तर त्याच्यामध्ये नक्की आम्ही सुधारणा करू. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.